विठोबा रखुमाई विठोबा सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व
बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम लो तो आता पायी जडलो तो आता पायी हो काही वेगळा 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 तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची अंगताने ओघाते अंगताने ओघाते अंगताने ओघाते अंगताने ओघाते सांभाळिलो माय बापा सांभाळलो माय बापा सांभाळिलो माय बापा सांभाळलो माय बापा केलो तापा वेगळा केलो तापा वेगळा तुम्ही संते कृपा केली हा संते कृपा तुम्ही संते कृपा केली संते कृपा गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची ओरसे आजीव झाला जीव झाला ओरसे आजीव झाला जीव झाला तुका ठेला मौन्याची तुका ठेला मौन्याची तुका केला तुका
केला मौन्याची कृपा केला मौन्याची ओरसे आजीव झाला ओरसेना जीव झाला ओरसे आजीव झाला जीव झाला तुका ठेला मौन्याची तुका ठेला मौन्याची तुका केला मौन्याची तुका केला मौन्याची तुका केला मौन्याची तुका केला मौन्याची तुम्ही संते कृपा केली संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची रोबार खुमाये विठोबार 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 खुमाये जय जय कुमार कुमाये जय जय कुमार कुमाये विठोबार खुमाये जय जय कुमार कुमाये जय जय कुमार कुमाये जय जय कुमार कुमाये जडलो तो आता पायी 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 होऊ काही वेगळा होऊ काही वेगळा वेगळा तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली हो काय वेगळा हो काय वेगळा वेगळा तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली गंगे चाली ओघाची
गंगे चाली गंगे चाली गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची ओघाची तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली ओ घासते 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 गंगे साली ओ घासते गंगे साली ओ घासते गंगे साली ओ घासते गंगे साली ओ घासते ओ घासते तुम्ही समय कृपा केली तुम्ही संती कृपा विठ्ठला आला आला विठ्ठला 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 ताळी वाजवा भजन करा मंडळ विठ्ठला विठ्ठला कुंडली श्री ताळी वाजवा ताळी ताळी हा कुंडली
जडलो तो आता पायी, थोडा कमी करावाच. जडलो तो आता पायी, होऊ काही वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. सांभाळिलो माय बापा, सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. ओरसे या जीव धाला, तो काठेला मौन्याची. ओरसे या जीव धाला, तो काठेला मौन्याची. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा देवा, निवृत्ती उदारा देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो. सेवेला सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवेरू, यावरी न करावा अवेरू. यावरी न करावे, यावरी न करावे. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. जडलो तो आता पायी, होऊ काही वेगळा. तुम्ही संत कृपा केली, गंगे चाली ओघाची. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनात जी पारमार्थिक उंची प्राप्त झाली, त्या उंचीचा परिहार मोठ्या विनयतेने कृतज्ञता बुद्धीने संत चरणाजवळच तुकोबाराय देत आहेत. विठ्ठला भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, सर्व वारकरी मंडळी यांच्या पावन सन्निधीमध्ये ज्ञानदेव सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षापासून अविरतपणे चालू असणारा हा भक्ती उत्सव
याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न करत आहे. आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती, ज्ञानदेव सेवा मंडळ याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून, या न्यासाच्या माध्यमातून ही सेवा या दासाला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठला आज आपण चिंतनात जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपली जीवन जे परमार्थाच्या उंचीवर गेलं त्या उंचीवर जाण्याकरता जे कारण संत कृपा ठरली त्या संत चरणाजवळ मोठ्या कृतज्ञता बुद्धीने परिहार देणारा अभंग आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबारायचं जीवन संसारातही पूर्ण आहे आणि महाराजाचं जीवन परमार्थातही पूर्ण आहे. कारण त्यांच्याच कावडीच्या चरणातले एक चरण घेऊन बोलायचं जर ठरलं तर महाराज म्हणतात, तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती. महाराज म्हणतात, मी कावड घेतली खांद्यावर. काहीच्या डोक्यावर खांद्यावर प्रवृत्तीची कावड आहे, काहीच्या खांद्यावर निवृत्तीची कावड आहे, पण माझ्या खांद्यावर दोन्ही कावडी आहेत. प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही कावडी मी खांद्यावर घेतलेल्या आहेत. पण महाराजांच्या चरणाची विचार इथं गोड आहे. तसं तर प्रवृत्ती निवृत्तीमध्ये आम्ही पण आहोत ना, आम्ही पण आहोत. आम्ही कीर्तनात बसलो म्हणजे निवृत्तीत आहोत. हो, म्हणजे 8 वाजता आम्हाला कीर्तनाला यावं वाटतं ही आमची निवृत्ती आहे, तर 10 वाजता घरी जावं वाटते आमची प्रवृत्ती पण आहे ना. म्हणजे निवृत्ती म्हणजे संसाराकडून परमार्थाचा प्रवास आणि प्रवृत्ती म्हणजे देव सोडून संसाराकडे केलेला प्रवास आहे ना. तसं आमचाही तोच चालू आहे. मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? त्या चरणातला एक तुकडा मी मागं ठेवलाय. तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती शब्द आहे चोखडी. माझी प्रवृत्ती ही चोखडी आहे आणि माझी निवृत्ती ही चोखडी आहे. महाराजाचा संसारही खूप चांगला आहे आणि परमार्थही खूप चांगला आहे. मला संसार कशाचा चांगला? आम्ही ऐकले की तुकाराम महाराजाची एक बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. उलट त्यांच्यापेक्षा परमार्थ आमचा चांगला. आमच्यापैकी एकाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेलेली नाही. खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्यात, पण खायला न मिळाल्यामुळे नाही मेली बाबा आमची कोणाची बायको. मग तुकाराम महाराजाचा एक मुलगा अण्णा वाचून संतोबा महाराज गेलेत. हो, काय असा संसार? ऐकलं का मंडळी? आम्ही जे अवच्छेदक लावतो ते संसाराच्या संपन्नतेचे लावतो आणि मी जो विचार मांडतोय तो संसाराच्या सफलतेचा मांडतोय. संसाराची संपन्नता आणि संसाराची सफलता याच्यात फार अंतर आहे. संसाराची संपन्नता तुमच्याकडे असणारा धन द्रव्य जे काही असेल, बँक बॅलेन्स, शरीर, भोग, प्रतिष्ठा, हे जे सर्व आहेत हे सर्व काय आहेत? संपन्नतेचे द्योतक आहेत. पण सफलतेचं द्योतक काय आहे? संसाराचं साफल्य महाराजांच्या शब्दात जर पाहायचं ठरलं तर महाराज म्हणतात, तो का म्हणे हेची आश्रमाचे फळ. काय फळ आहे? परमपद बळ वैराग्याचे. संसार करून जर विरक्ती प्राप्त होत असेल तर समजून जावं आम्हाला संसाराचं फळ मिळालं. जर संसार करून विरक्ती मिळाली नसेल तर ते फळ मिळालेलं नाही. मग विरक्तीचं फळ येण्याकरता काय करावं लागतं? मग बाकीचा पूर्ण अभंग पाहावा लागतो. त्याला धन जोडावं लागतं, उत्तम व्यवहारानं जोडावं लागतं, उदास वृत्तीने विचारानं वेच करावं लागतं. पूर्ण अभंग प्रसिद्ध आहे. पण इथे शब्द गोड आहे. काय? परमपद बळ वैराग्याचे. परमपदाकरता प्राप्त होण्याकरता जे बळ लागतं ते वैराग्य. म्हणजे स्वरूप प्राप्त करण्याकरता लागणारं वैराग्य वेगळे, हो ते वेगळे, आणि प्रसिद्धी करता प्राप्त होऊन म्हणजे प्रसिद्धीला कारण ठरणारं वैराग्य वेगळे. त्याग केला पूज्य ते कारण हे तर आहेच. पण भागवतात एक सूत्र सापडलं बाबा मला. भागवतात असं आहे, जेव्हा समुद्र मंथन झालं आणि लक्ष्मी बाहेर आली, तिला वर माला घेऊन हातात आली. तिला योग्य वर पाहिजे होता. नारदाने एकेकाचा परिचय करून दिला. हे आमके, ते तमके, हे आमके तमके. ते 3 श्लोक आहेत क्रमानं, फार गोड आहेत. मी 3 पाठ केले होते पण तुमच्या आशीर्वादानं विसरलेत.
पण चला पाहिजे तेवढा तुकडा आता ध्यानात आहे. ते 3 श्लोक आणि त्यावर मधुस आपलं श्रीधरी टीका याचा गोड विचार आहे. तिथं असा विचार केलेला आहे की एकाचा गुण नारद सांगतायत आणि हे कोणासारखे, शुक नाही पण शुकासारखे. त्यामध्ये एक शब्द मला पाहिजे होता, त्याग क्वचित नही मुक्ती कारणम. हो, जेव्हा शिबी सारखे त्यागी दाखवले नारदानी, हो आधी इंद्रासारखा ईश्वर दाखवला. ऐकलं का लक्ष्मीबाई, हा इंद्र आहे म्हणे, हा ईश्वर कॉपी पण म्हणजे दुसऱ्याच्या आश्रयाला आहे. शब्द मला उपस्थित होईनात, हा दुसऱ्याच्या आश्रयाला आहे. अहो हे फार वीर आहेत परशुरामासारखे, पण भूत सौहृदम त्यांच्यात नाही, भूताची दया त्यांच्यात नाही. त्याच्यामध्ये शिबीसारखे त्यागी दाखवले. त्याग क्वचित म्हणजे त्यागी आहेत, पण लक्ष्मीने सांगितलं ते त्यागी आहेत, त्याग क्वचित पण नाही मुक्ती कारणम. त्यांचा त्याग मुक्तीला कारण नाही. म्हणजे शिबीचा त्याग मुक्तीला कारण नाहीये. शिबीसारख्याचा त्याग विरक्ती समाजासमोर आदर्श म्हणून ठीक आहे, प्रसिद्धी करता ठीक आहे, पण तिथं शब्द वापरलेत भागवतान म्हणून हे गोष्ट करतो मी. म्हणून कोणतं वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, कोणतं वैराग्य की जे वैराग्य वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले. ज्याला श्रुतीनं म्हटलंय त्यागेने एके अमृतत्व मानसो, हो त्यागानं त्या अमृतत्वाची प्राप्ती होते. ते वैराग्य, ते हे विषय वैराग्य. ज्ञानोबाराय पुढं काय म्हटले, जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. ते वैराग्य जर प्राप्त होत असेल तर समजून जावं आम्हाला संसार करता आला, आम्हाला संसार नाही करता आला, आम्हाला संसाराचा वैताग निर्माण झालाय, वैराग्य नाही. संसाराला वैतागली माणसं, पक्की वैतागली. पटवून देऊ, ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. ठाण्यात एवढे ब्रह्मचारी, अहो एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत भेटत नाहीत. एवढे ब्रह्मचारी ठाण्यात. तुमचं झालंय का? नाव काय तुमचं? तुमचं नाही ना झालं? लक्ष देऊन ऐका आता तुम्ही, गरजेचे तुम्ही ऐकणं. यांचे झालेत का नाही लग्न? यांनी हातवर केला का? पुरुषोत्तम भाऊ यांनी का केलं नाही सांगू? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही यांची. तुमची वेळ गेली नाही म्हणून सावध केलं. माझ्या गाडीत जागा आहे. आम्ही संसाराला वैतागलो पण विरक्ती नाही. पण त्याने अहंता ममता दौडोनी अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविली. म्हणजे परमार्थाचं सुद्धा त्यांना संसाराचं फळ प्राप्त झालं. जसं परमार्थाचं फळ प्राप्त झालं तसं जगद्गुरु तुकोबारायला परमार्थाचंही, माफ करा वाक्य चुकलं मगाचं, संसाराचं फळ जसं प्राप्त झालं, तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. म्हणजे संसाराचं प्रवृत्तीचं फळ मिळालं वैराग्य. आणि परमार्थाचं फळ काय आहे ऐकलं का? वृत्ती विषयातून विरक्त होणं हे जर संसाराचं फळ असेल तर ती वृत्ती प्रभुचरणावर जडणं हे परमार्थाचं फळ आहे. विठ्ठला विठ्ठला आज संसार सफल झाला गे माये, आज संसार सफल झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. तो मद भावा, 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 तो मद भावा. आज संसार सफल झाला गे माये, आज संसार सफल झाला गे माये. आज संसार सफल झाला गे माये. आज संसार सफल
विठोबाचे देखिले पाय विठोबाचे सोमज बाबा सोमज बाबा सोमज बाबा सोमज बाबा देखिले पाय भले वागा पाय विठोबाचे मज बाबा तो मज बाबा तो मज बाबा तो मज बाबा. आमचा जो परमार्थिक संसार आहे ना, जी साधनेचा प्रपंच आहे ना, तो सफल झाला का विठोबाचे पाय देखले. त्या विठोबाच्या पायावर आमची आता वृत्ती स्थिर झाली. नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. आता तिथून वृत्ती बाजूला व्हायला तयारच नाही. एक रूप होणं, तद्रूप होणं, त्याला जडणं म्हणजे निर्गुण रूपानं विचार केला तर ज्ञान भूमिकेवर तद्रूप होणं आणि भक्ती रूपानं विचार केला तर तन्निष्ठ होणं. तन्निष्ठा तत्परायणा. हा अशी वृत्ती आमची झाली. हे परमार्थाचं साफल्य आहे. महाराजाच्या जीवनात दोन्ही साफल्याचा विचार आहे. आज आपण संसाराचं साफल्य 2 मिनिटं बाजूला ठेवू. आहे त्याचाही विचार आपल्याकडे शास्त्रात की संसाराचं साफल्य कशाने होतं तर दोषदृष्टीर जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता. विषयात दोष दर्शन घ्यावं लागतं. विषयाचं दोष दर्शन झालं की त्याच्या त्यागाची इच्छा होते. म्हणजे पंचदशीकारांनी हेतू सांगितला वैराग्याचा दोष दर्शन, दोष दृष्टी. विरक्तीचं स्वरूप सांगितलं जिहासा, त्यागाच्या इच्छेस जिहासा असे म्हणतात. ही त्यागाची इच्छा आणि त्याचं फल काय पुनर्भोगेश्व दीनता. पुन्हा भोगामध्ये दैन्य कधी प्राप्त होत नाही. म्हणजे संसारात विषयाचं दोष दर्शन करावं लागतं. नाथबाबा फार गोड बोलले. विषयाचे दोष दर्शन मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन आवरावी रसना आणि शिष्ण ही आठवण हरनिशी. भागवतात नाथबाबा बोलले विषयाचे दोष दर्शन. महाराजाची देवाला हीच प्रार्थना आहे. ते दुश्चित्त झनी जोडो देश. तिथे आमचं सद्बुद्धी नाही, तिथं दुश्चित्त, तिथं मन जोडू देऊ नको आमचं. हो हो म्हणजे पद्मदळेशी साडे भांडती जे डोळे. हे जर विषयाचं दर्शन असेल तर त्याच्या दोषाचं दर्शन आहे. हो तिला पडवडी पिकली जैशी. हे घडू द्या आम्हाला, हे घडू द्या. हो म्हणून वैकुंठवासी कंधारकर महाराज सांगायचे म्हणतात. हे काही मी ऐकलेलं नाही, गुरुवर्य तात्याच्या मुखातून ऐकलं. ते म्हणायचे साधकाने एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलं की तो श्रीमंत माणूस आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करतच असतो. मग साधकाने मन अडकू देऊ नये म्हणे. साधकानं जर श्रीमंताच्या घरी गेलं तो श्रीमंत म्हणू लागला ना महाराज ही आपली माडी, तोंडानं म्हणू नये पण मनातल्या मनात म्हणत जाव लाव त्याला काडी. तोंडानं म्हणू नये बरं, पाणी भेटत नाही मग ध्यानात राहू द्या. हा मनातल्या मनात काय म्हणायचं लाव त्याला काडी. महाराज ही आपली गाडी, काड्या तरी लावा. महाराज ही आपली गाडी, ही आपली शेती. त्यागाची इच्छा होणं आणि याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न फिराल. हे पुनर्भोगेशु अधीनता हे प्राप्त झालं. पण परमार्थामध्ये परिपूर्ण होण्याकरता काय गरजेचं आहे? परमार्थात परिपूर्ण होण्याकरता आपल्याकडे कृपा गरजेची. हो म्हणून संसारातलं भौतिक वैभवाच्या संगतीने जर विचार करायचा ठरला, हे आपण आध्यात्मिक साफल्य पाहिलं. पण व्यावहारिक साफल्य संसाराचं पाहायचं ठरलं तर माणसाला संपत्ती भोग प्राप्त होणं याच्यात संसाराचं साफल्य मानलं जातं. ते कशानं होतं? सूत्ररूपानं जर सांगायचं ठरलं, लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. त्या सूत्रानं सांगायचं ठरलं, प्रयत्न अधिक प्रारब्ध संसाराची पूर्णता, प्रयत्न अधिक कृपा परमार्थाची पूर्णता. उद्यमाचे भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जाता पैसे घरी गे. ज्ञानोबराच्या आणि तुकोबराच्या क्रमात थोडासा फरक आहे. ज्ञानोबरा म्हणतात भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे. तुकोबराची भाषा आहे व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. शब्दाचा व्यतिक्रम जरी असला तर तात्पर्य मात्र
एकच आहे की प्रयत्न करावे लागतात आणि त्याला प्रारब्धानं काय द्यावी लागते, साथ द्यावी लागते. संसारात परमार्थात साधकाला प्रयत्न करावे लागतात, पण केवळ प्रयत्नाने परमार्थ पूर्ण होत नाही, त्याला कृपेची फार नितांत गरज असते. ती कृपा कोणती? आपल्याकडे 4 प्रकारच्या कृपेचा विचार कायम केला जातो. पहिली आहे आत्मकृपा, दुसरी आहे शास्त्रकृपा. काही साधकाच्या जीवनात आधी संत कृपा मग देवकृपा, काही साधकाच्या जीवनात आधी देवकृपा आणि मग संत कृपा. तशी प्रमाणं सुद्धा आहेत आणि तशी उदाहरणं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आज मात्र मला अपेक्षित क्रम आहे आत्मकृपा, शास्त्रकृपा, संत कृपा आणि देवकृपा. आज मला क्रम हा अपेक्षित आहे. असे क्रम आहेत. हो, वाल्याच्या बाबतीत आधी संत कृपा मग देवकृपा आहे. आजमिलाच्या बाबतीत आधी संत कृपा आहे मग देवकृपा आहे. अर्जुनाच्या बाबतीत आधी देवकृपा आहे मग संत कृपा आहे. नामदेवरायाच्या बाबतीत आधी देवकृपा आहे मग संत कृपा आहे. लभ्यते तत्कृप यैव या चरणात किंवा बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली, ह्या क्रमानं जायचं ठरलं तर देवकृपा नंतर संत कृपा आहे. आणि दुसरे प्रमाणित पहा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने. याच्यामध्ये आधी संत कृपा आहे मग, किंवा तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मज हरी उपेक्षिना. दोन्ही क्रम आहेत, काही अपसिद्धांत होत नाही अशी उदाहरणं आहेत. आता मला अपेक्षित क्रम संत कृपेनंतर देवकृपा. ऐका मंडळी, आधी आत्मकृपा व्हावी लागते. आत्मकृपा म्हणजे काय? इथं आत्मकृपा म्हणजे आत्मा या अर्थानं नाही, ह्या कृपेमध्ये आत्मा शब्द मन या अर्थाने. आत्मा शब्द गीतेमध्ये अंतःकरणार्थी इंद्रियार्थी आलेला आहे. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. योगयुक्त विशुद्धात्मा आणि विजितात्मा, इथं जे आत्मा शब्द आहेत, उघडून पहा ज्ञानेश्वरी, उघडून पहा आचार्यांचं भाष्य. इथं आत्मा शब्दाचा एक अर्थ केला अंतःकरण आणि एका आत्मा शब्दाचा अंतःकरण अर्थ केला इंद्रिय. म्हणजे आत्मा म्हणजे अंतःकरणाला सुद्धा आत्मा म्हटलेलं आहे. आत्मकृपा म्हणजे काय? आपल्या मनानं कृपा करावी लागते, तेव्हा हा परमार्थ सापडतो. काय गोड बोलले कानोबाराय, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा. तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा. मनुराजा एक देह पुरे, मनुराजा एक देह पुरे, असे नांद तू त्यासे दोघे नारी. असे नांद तू त्यासे दोघे नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. कृपा कृपा केली आम्हावरी गा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा. तिनं जर पायचं सोडलं तर माझं काय होईल सांगा. मनवोने आलो या देशा, उगच नाही आलो, म्हणून आलो या देशावर. का म्हणून आलो? आपल्याकडे फार गफलत होते बरं याच्यातल्या. काय केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय. जवळजवळ कीर्तनकार हे संतांकडे लावतात, हे चरण संताकडे लावतात, पण पूर्ण अभंगाचा जर उपक्रम उपसंहार पाहिला तर हे सगळं मनाकडे. देहपुरीचा एक राजा आहे, त्याचं नाव मनु आहे. त्याला 2 बायका आहेत. हो, एकीचं नाव प्रवृत्ती, एकीचं नाव निवृत्ती. पण हे मन प्रवृत्तीकडे जास्त पळतं. गुरुजीची भाषा लय जहाल आहे. सांगू, परभणकर गुरुजीची भाषा आहे, त्यांच्या भाषेत सांगू, घाबरत नाही मी. आज मी परभणीचाच आहे. गुरुजी म्हणायचे निवृत्ती त्याची लग्नाची बायको आहे आणि प्रवृत्ती ठेवलेली बायको आहे म्हणायची. मनाची मूळची बायको कोण आहे? निवृत्ती. आणि ठेवलेली कोण आहे? प्रवृत्ती.
पण हे मन निवृत्तीकडे कमी पळतं आणि प्रवृत्तीकडे जास्त पळतं. म्हणे असं का? म्हणे असंच आहे, लग्नावालीपेक्षा लफड्यावाली जास्त आवडती. गुरुजीचे असे शब्द आहेत, गुरुजी म्हणायचे. म्हणून हे मन जास्त प्रवृत्तीकडे धावतं. पण त्यानं कृपा केली. काय केली? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीस आले, प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीस आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीस आले, ग्रासून कैसे निवृत्तीस. विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, त्यानं प्रवृत्तीचा ग्रास केला आणि परमार्थाच्या पंथावर आलं. आत्मकृपा. परमार्थाच्या पंथावर आल्यानंतर त्याच्याकडे जाण्याचा मार्ग कोणता हे शास्त्र सांगतात. सांख्याने योग वेगळा आहे, हे बालाहा म्हणजे अज्ञानी म्हणतात. हो हो, शाने म्हणत नाहीत. म्हणजे कोणत्याही मार्गाने तिथं जाता येतं. मग वेदांताची जर हे असेल तर कुठं क्रमानं जाता येतं, तर कुठं साक्षात जाता येतं. जातात. पण नेमका माझा अधिकार कोणी ह्याच्यात आहे, कशात आहे? मग ह्याचा समन्वय सांगण्याकरता संतांची कृपा गरजेची आहे. आणि मग संत त्या तत्वापर्यंत नेतात आणि त्याची कृपा घडवून देतात. ह्या 4 कृपा आहेत. पण एक बोलू का, 4 कृपा जरी असल्या त्याच्यातली श्रेष्ठ कृपा कोणती बरं? सगळ्यांना संस्कारानं माहिती कोणती कृपा श्रेष्ठ आहे? संत कृपा. बाकीच्या का तुच्छ आहेत का? नाही. संत कृपा का श्रेष्ठ? त्याचं कारण आहे, ह्या 3 झाल्या, देव, शास्त्र आणि आत्मा. आत्मकृपा झाली आणि जर संत कृपा झाली नाही तर काहीच फायदा होत नाही. आणि ह्याच्या उलट आहे, संत कृपा झाली, ह्या 3 कृपा नाही जरी झाल्या तर काही बिघडत नाही. कारण एकटी संतांची कृपा झाली की मजवरी कृपा बहुतांचे, मजवरी कृपा बहुतांचे, मजवरी कृपा बहुतांचे, मजवरी कृपा बहुतांचे. हे लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची. मजवर कृपा बहुताई, मजवर कृपा बहुताई. टाळकरी टाळ्या वाजोबर ह्यांच्या करता. बस बस, एवढ्यात बस झालं. लय शापारतीन पुन्हा. असं ऐका, मी लाडकी लेक आहे कोणाची? संतांची. आणि संतांची लाडकी झाल्यामुळे सगळ्या कृपा माझ्यावर आपोआप झाल्या. म्हणून एक कृपा झाली, बाकीच्या नाही झाल्या तरी चालतील. याला उदाहरण देऊ का? एकच कृपा, पण कोणती पाहिजे? संतांची कृपा. म्हणून फार ग्रंथ वाचण्याची गरज नाही. फक्त एकाच वाक्यात काम होईल. फक्त ते संत कृपेनं संत मुखातून आलं पाहिजे. प्रधान आहे संत कृपा. म्हणजे याला उदाहरण दिलं जातं, एक श्रीमंत माणूस होता, भरपूर सोनं होतं त्याच्याकडे. और सोना क्या कहता है? सोना कहता है सोने वाले सोना नहीं. सोने वाले सोना नाही. म्हणून त्याने आडी अडचणीला असावं म्हणून एक पिस्तूल विकत आणलं. पण ते पिस्तूल लोड करून ठेवता येत नाही म्हणून गोळ्या एका बाजूला ठेवल्या, पिस्तूल एका बाजूला ठेवलं. वेळ कमी असल्यामुळे त्याच्या घरात लगेच चोर आले. वेळ कमी आपल्याकडे, चोर आले. नोकर असा रामू नावाचा झोपलेला होता आणि जाग आली. चोर आल्यानंतर मालका नावाचा, रामू लवकर बंदूक पिस्तूल आण, एका गोळीत त्याचं काम करतो. काय म्हणायचं तू?
एका गोळीताच्याचं काम करतो. रामू गडबडीने उठला, पण रामूला पिस्तूल सापडना, पण गोळ्या सापडल्या. तर मुठभर गोळ्या मालकाजवळ दिल्या. मालक, एक माणूस तर मुठभर मारा बाबा, पण पिस्तूल सापडना. मला सांगा, एक मूठ जरी गोळ्या मारल्या तर काय उपयोग होईल का? एकाच गोळीत काम होईल, पण गोळी कोणती पाहिजे? पिस्तुलाची. त्याच्या सगळ्या कृपा झाल्या, काय उपयोगाचं नाही. एकाच कृपेत काम होईल. कृपा संतांची पाहिजे. संतांची मग प्रधान आहे संत कृपा, प्रधान आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा परमार्थ या उंचीवर आला. कशामुळे आला? सत्यगुरु राय कृपा मज केली. कृपा मज केली. माझ्यावर त्यांनी काय केली? तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मे तुका म्हणे. किती शब्द सांगू? कृपा या केली, माझी अलंकारिली, प्रीतही लाविली, तुका चरणी लोळतसे. पहिला आले साधू संत, पहिला आले कृपावंत, माय बाप साधू संत. निर्याणापर्यंत संत कृपेचा परिहार महाराजांच्या भाषेमधून दिसून येतो. पण आपलं जीवन या उंचीवर आलं. काय जगद्गुरु तुकोबारायचं जीवन उंचीवर आलं? तत्वमसी तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. हो, ज्ञानी लोकांना हेवा वाटावा असा, तीर्थ भ्रामकाशी आळस येईल असा, ब्रह्मज्ञानाला लाळ घोटवील असा, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. हा परिपूर्ण परिपोष महाराजाच्या जीवनात झाला. पण ज्यांच्यामुळे झाला त्यांच्याविषयी कृतज्ञता पाहिजे ना बुवा. हो, ज्यांच्यामुळे जर आपण एक जरी शब्द एखाद्याकडून शिकलो ना, माणसानं त्याची कृतज्ञता मानत जावी, कृतज्ञता मानत जावी. म्हणून आम्हाला गुरुस्थानी यशवंत बाबा आहेत, गुरुस्थानीत बाबा आम्हाला. तुम्ही महाराज, तुम्ही त्यांच्या हातानं माळ घातली का? मुळीच नाही. त्यांच्याजवळ येऊन काही शिकले का? मुळीच नाही. मग गुरु कस काय? त्यांच्या पारमार्थिक शतकोटीवरच आम्ही कीर्तनकार झालो. आम्ही म्हटलोय, मीच नाही म्हटलो. म्हणून जेवढी कीर्तनकार आहेत अभ्यासू, आणि दैव झालं बाबा, त्या काळाचं दैव झालं. जोपर्यंत युट्यूब नव्हतं तोपर्यंत तुमच्या शतकोट्या आल्या, हे ध्यानात ठेवा. युट्यूब यायच्या आधी आलं ते लय उपकार झाले आमच्यावर तुमचे, हे ध्यानात ठेवा. ऐका मंडळी, त्याने आयुष्यभर केलेलं श्रवण मनन, त्याचं जे मंथन केलं, त्याचं लोणी म्हणजे त्या पारमार्थिक शतकोट्या, ध्यानात ठेवा. अशा म्हणून आम्ही शिकलो बाबाकडून पारमार्थिक शतकोटी व्हाया. बाबाचे कीर्तन ऐकली, बाबाचा आचार पाहिला, आणि ते पाहून आम्ही शिकलो. जे शिकलं त्यांच्याविषयी कृतज्ञता बुद्धी पाहिजे, पाहिजे. मग आमचं जीवन या संतांमुळे पुढे आलं. जगद्गुरु तुकोबाराय संताजवळ गेले आणि सविनयाने संतांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही शांती कृपा केली, तुम्ही शांती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही शांती कृपा केली, तुम्ही शांती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघासी, तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघासी, गंगे चाली ओघासी, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची, तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची, गंगे चाली ओघाची, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती
कृपा केली तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची गंगे चाली ओघाची तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची गंगे चाली गंगे चाली ओघाची तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली तुम्ही संते कृपा केली कृपा केली कृपा केली धन्यवाद धन्यवाद मजवर कृपा बोधे बाबाची आणि मजवर कृपा बंडाता त्याची संते तुम्ही कृपा केली त्याचा परिणाम काय झाला आपला प्रस्तावने जो विचार आहे तो पहिल्या चरणात आपल्याला करायचा आहे पण संतांनो तुम्ही माझ्यावर काय केली कृपा केली हो पण ती कृपा कशी केली दृष्टांत दिला महाराजाने गंगे चाली ओघाची गंगेची जी चाल आहे ना जी पद्धती आहे ना ती ज्या पद्धतीने ओघावर कृपा करते ना तद्वत माझ्यावर तुम्ही कृपा केली आधी आपण गंगेची चाल काय तेवढी पाहू गंगेच्या काही चाली आहेत म्हणजे ज्ञानेश्वरीत चाली सापडतात मला तरी 3 सापडल्या की कशा पद्धतीने गंगा कृपा करते सगळ्यात पहिला मुद्दा फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे ही पण एक गंगेची चालच आहे पद्धतच ती काय करते पाप आणि ताप फेडत तिरीच्या पादपांना पोखित पण पुढचा शब्द लय गोडे बुवा समुद्रा जाय ती ह्यांना पुष्ट करण्याच्या नादात समुद्राला जायचं विसरत नाही म्हणजे समाजाला उपकार करण्याच्या नादात आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही ती संतांची पहिली पद्धत आहे याला अजून पुष्टीला लय गोड ओवी मला सापडली कदाचित चुकीचं असेल माझं पण अजून एक गोड ओवी सापडली हा फार तर हे संत दृढ अपरोक्ष ज्ञान घेण्यापेक्षा अदृढ घ्या पहिल्या चालीमध्ये काय ती ओवी नंतर सांगतो आधी उदाहरण सांगतो भरतानं पाण्यात वाहून जाणारं हरणीचं पाडस वाचवलं चांगलं केलं का वाईट केलं बोला की चांगलं केलं त्याला रस्त्यावर सोडलं तर कोणी श्वापत खाईल त्याला आश्रय दिला पाहिजे म्हणून आश्रमात आणलं चांगलं केलं का वाईट केलं त्याची माय तर मरून गेली त्याला खाऊ पिऊ घालायला कोणी नाही त्याला लहानाचं मोठं केलं चांगलं केलं का वाईट केलं मग सगळं चांगलं केलं त्याचं वाईट का झालं काय झालं तर एवढंच आहे परोपकार करताना परोपकारातच अडकला ध्येय सोडून बसला डोंगरेजी महाराजाचं वाक्य त्या प्रकरणातलं गोड आहे डोंगरेजी महाराज या प्रकरणात म्हणतात ऐसा परोपकार किस काम का जो हमारे हे साधना में विघ्न डाले म्हणून परोपकार म्हणून दया क्षमा रिद्धी हेही माझं पाहता उपाधी बाळछंदामध्ये तुकोबर ज्ञानोबरायची मागणी आहे दया क्षमा रिद्धी आणि हेही माझं पाहता उपाधी ही सुद्धा काय आहे एका कक्षेला उपाधीच आहे म्हणून गंगा काय करते
परोपकार करते पण ध्येयाला जायचं विसरत नाही. ती ब्रह्मगिरीवर निघते, कोशानं आवर्त केलेल्या कुंडामध्ये थांबते, पुढं गंगापूर धरणामध्ये धरण भरू देते, पुढे रामकुंडात जाते, पुन्हा नांदूर मध्यमेश्वरमध्ये जाते, तिथून पुढे गेले अनेक बंधारे भरत भरत जायकवाडीत जाते, जायकवाडी भरते पण तिथेही थांबत नाही, तिथून परत बंधारे भरत भरत विष्णुपुरीत जाते, पुन्हा विष्णुपुरीच्या पुढं बंधारे भरत छोटे मोठे डॅम भरत भरत राजमहेंद्रीला जाऊन समुद्राला मात्र मिळतेच. ऐका ज्ञानोबारायची ओवी, तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जिया परमात्माची अवधी. ज्ञानोबाराने दृष्टांत जो दिलाय तो फार गोड आहे. जैसा गंगेसी उदधी निरंतर, गंगेसी उदधी निरंतर, विसरत नाही ती, मला तिकडे जायचे. खाचेत जाते, खळग्यात जाते, पण मला समुद्राला भेटायचंय, ती मात्र विसरत नाही. संतांची ही पद्धत आहे. आधी ध्येय निष्ठ होतात, ध्येयक गोचर होतात आणि समाजावर उपकार करत राहतात. नाहीतर गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबाचा दृष्टांत आहे. 2 बेवडे दारू प्यायला कल्याणला गेले का लांब पाठवू, भेटत इकडे बी असेल पण आपलं जाऊ द्या कल्याणला, का भिवंडीला पाठवायचं नाही, धंदा भिवंडी सारखा आहे म्हणून म्हणलो. गेले कल्याणला, कल्याण लोकल संपून गेल्या, दोन्ही बेवडे निघाले, डोंबिवलीत आले, बरोबर ना क्रम, डोंबिवलीत आले, एकानं शर्ट काढून टाकला, मोठा जो बेवडा होता मुख्य त्यातला, परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पण दुसऱ्याच्या लक्षात ठाणे तर आलंच नाही. ठाण्याजवळ आल्यावर त्यानं पाहिले नागडं झालं म्हणून, ह्याच्या अंगात नुसती चड्डी होती आणि हे तर नागडं झालं. ते थोडं मला अक्कल रे तुला काही, आता गावात जायचं म्हटलं, असं नागडं झालं शब्द का मला अक्कल आहे, सगळे कपडे काढून टाकले. आणि आता काय घालू म्हणे, मी कपडे तर टाकून दिले, था मला माझी चड्डी देतो. मग ये ना आपली चड्डी त्याला दिली. लक्षात आलं तर घ्या, ताण घेऊ नका लई, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले, ताण घेऊ नका लई. अरे दुसऱ्याला झाकण्याच्या नादात तू उघडा पडला ना. पण नाही, म्हणून साधू आधी ध्येय निष्ठ होतो, ध्येय गोचर दृष्टी ठेवतो आणि मग परोपकार करतो. ही गंगेची पहिली पद्धत. पण आपल्याला ह्या नाही पाहिजे बरं, ओघाची पाहिजे. एक सांगितली क्रमानं फक्त. आता दुसऱ्या 2 पद्धती आहेत गंगेच्या. गंगा एक करते, काय करते, त्याच्यात आलेले जे ओघ आहेत त्यांना आहे तसं सामावून घेते. हो, गावा मागील ओहळ गंगा न म्हणे आमंगळ, आगा गावरशे भरले, पाणी पाठी पाय देता आले. ते गंगे काय म्हणितले परते सर, म्हणते गंगा काही बिलकुल नाही. गंगा इंटरव्ह्यू घेते का, कोण रे तो, म्हणे नाला, कोण्या गल्लीतून आला, म्हणे मच्छी मार्केट मधून, चला वया मागा. गंगा म्हणते का, तू कोण ग, नाली, त्याच्यात बी मेल फिमेल आहे, नाला नाली, डॉक्टर डॉक्टरीन, नरसाळ नर्स आहे ना, मेल फिमेल तसं त्याच्यात बी आहे, महाराज महाराजीन असं आहे त्याच्यात बी. तू कोण ग, म्हणे नाली, कुठून आली, म्हणे वारकऱ्याच्या गलीतून, चाली आतमध्ये. असं म्हटले कधी गंगा नाही. जसे असतील तसं गंगा काय करून घेते, त्याला स्वीकारते. ही गंगेची चाल आहे. तशी तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणजे केलं काय, महाराजांच्या भाषेत पहा, गुण दोष याती न विचारी काही, दोष गुण दोष याती न विचारी पाहे, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी, गुण दोष
भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया, आपुलिया आपुलिया गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. दिला पाये आपुलिया, भाव दिला पाये आपुलिया, आपुलिया आपुलिया गुण दोष याती न विचारी, गुण दोष याती न विचारी, गुण दोष याती न विचारी. अभंगाची सुरुवात आहे. संताने सरता, बरोबर ना बाबा, केलो तैशा परी चंद नेती बोरी व्यापी. काय केलं? गुण दोष याती न विचारी काय. जशी गंगा त्या ओघाची जात विचारत नाही, घाण विचारत नाही, काही पाहत नाही, ही जशी गंगेची चाले ना, तशी संतानं तुमची चाले. आमची जात पाहिली नाही, आमचा गोत पाहिलं नाही. एक बोलू मंडळी, ज्ञानोबाऱ्या जर या वारकरी संप्रदायाचा पाया झाली नसते ना, या व्यासपीठावर तुम्हाला बहुजन समाजाचा कीर्तनकार दिसला नसता. ध्यानात तळागाळात ती माणसं दिसली नसती. बाबा या वारीत आम्ही चिंतन केलं. जातील माझे 5 मिनिटं, पण घेतोच तुमचे, घेतोच आणि देतोही. ऐका, 12व्या शतकात ज्ञानोबा आहे. पहिलं काम केलं, मिळविली मांदी जाती निहाय संघटन. का जातीवर संघटन? हा, सगळे गोळा केले, जसे असतील तसे सगळे गोळा केले. योगी होते अहंकारी, त्यांची जिरून गोळा केली. काही विद्वान होते कर्मठ, त्यांना चमत्कार दाखवून मिसळून घेतलं. काही खापरं न मिळू देणारे तुसाड होते, त्यांनाही नम्र केलं. म्हणजे सगळ्या स्वभावाचे आणि सगळ्या जातीचे काय केले? जमा केले. ऐका, सदानंद गुरुजीची काही गोष्टीची मला आठवण होते बरं. सदानंद गुरुजींची, कीर्तनकाराकडे कीर्तन करण्याकरता काय गुण लागतात? मी चांगल्या कीर्तनकाराचे गुण सांगतो. कीर्तनकाराकडे अभ्यास पाहिजे. ज्ञानोबऱ्याकडे अभ्यास ज्ञानाचे सागर आहे. कीर्तनकाराकडे दृष्टांत कौशल्य पाहिजे, दृष्टांत कुशलो. ज्ञानोबऱ्या दृष्टांतात कसे आहेत? कौशल्य ज्ञानोबऱ्याकडे. बरं, दृष्टांत कौशल्य असून चालत नाही. कोणता दृष्टांत कोणाला कळेल याचा विवेक वक्त्याला पाहिजे. साधं वार शेतकऱ्याच्या भाषेतलं बोलू का, कीर्तनकाराला वारं पाहून उपणता आलं पाहिजे. हे सगळ्याला कळणार नाही, फक्त शेतकऱ्याला कळले. जे आजी किंवा माजी शेतकरी आहेत त्यांना. भावी शेतकऱ्यांच्या सुद्धा बस की ये बात नाही आहे. बरोबर आहे. कोणाला कोणाला कळलं तर उपनलं, उपनलंय ना. हा, आलं लक्षात. कसं उपनावं लागतं? वारं जर पूर्वेकडून असलं तर पूर्वेकडे तोंड करून, मग वारं जर असं वाहत असेल तर असं व्हावं लागत किंवा असं व्हावं लागत. हा, नाही तर वाऱ्याकडे जर तोंड केलं ना, भुसान कण सगळं एकातच येतं. मग हा, नाही नाही, धान्यात भुसा नाही, हात भुसात जातो. हा, वार पण उपणावं लागतं. म्हणून समोर श्रोते कसे त्यानुसार दृष्टांत द्यावा लागतो. ज्ञानोबऱ्याकडे ते कौशल्य आहे का नाही?
ज्ञानोबरायच्या दृष्टांताचा विचार सांगतो. कधी कधी ज्ञानोबराय सामान्य विषयाला लय भारी दृष्टांत देतात. विषय चाललाय क्षत्रियाचा 5वा गुण आणि दृष्टांत दिला चो पुरुषार्था श्री भक्ती जैशी. हा दृष्टांत 18व्या अध्यायात. हा सिद्धांत नाहीये. एका सिद्धांताचा ज्ञानोबराने काय केला? दृष्टांत. जैसा स्वरा माझी स्वावा पंचमू जैसा है ना. ज्ञानोबराने भक्तीचा सिद्धांत आहे मोठा, त्याचा काय केला दृष्टांत. विषय सांगायचा आहे क्षत्रियाचा 5वा गुण. 5व्या अध्यायामध्ये सांगायचा आहे महात्मा. दृष्टांत दिला भूताचा. जैसा जना माझे खेचर असं त्याचे जना नव्हे गोचर, तैसा शरीरे परी संसार नोळ घेता येते. सांगायचा कोण? महात्मा. आणि दृष्टांत भूताचा. तिथं सांगायचा राजा आणि दृष्टांत भक्तीचा. ज्ञानोबराय असं का करतात? का हो ज्ञानोबराय का करता असं? सांगा बरं एकदा आम्हाला का करता असं. आमचा अंदाज असा आहे. तुम्ही का करता हे तुम्हाला माहिती आहे. हां, उद्या एक करा. तिची घंटा ना थोडी अर्धा फूट वर करा. ती नेमकी ज्ञानोबरायच्या चेहऱ्यावर येते. ह्या अँगलला ज्ञानोबरायचा चेहरा दिसत नाही. असू द्या, तुम्ही इकडं पहा. तुम्ही या अँगलला फोकस करा. तुम्ही इकडं फोकस करा. म्हणून ज्ञानदेव सेवा मंडळाचे मी आभार माने की या सेवा मंडळाने आम्हाला देवाकडे तोंड करायला लावलं. नाही तर गावोगावी आमची देवाकडे पाठच आहे का ना. महाराज मी जुने कीर्तन करा असे पाहिले. आपल्या फडकऱ्यात अजून पद्धत आहे. वारकऱ्यात फडकऱ्यात पद्धत आहे. देवाचं अधिष्ठान समोर असल्याशिवाय कीर्तन करत नाही. आणि मग वारकरी आमचे वारीच्या वाटाने मूर्ती नसते ना, पताका पुढे लावतात आणि कैची पुढे कीर्तन करतात आमचे वारकरी. हो, म्हणून समोर काहीतरी अधिष्ठान पाहिजे. अशा वर्षी कीर्तन ठेवणार नाही ते आपलं. आपलं भांडवल थोडं काढावं असू द्याचा. का करतात ज्ञानोबराय असं? एका विद्वानानं संगती लावली. ज्ञानोबराय जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत होते तेव्हा सामान्य लोक होते, निवृत्तीनाथही होते. जेव्हा ज्ञानोबराची नजर सामान्य लोकांकडे जाते तेव्हा ज्ञानोबराच्या तोंडातून असे दृष्टांत निघतात. जैसा जना माझी खेचर असं तिचे जना नव्हे गोचर. पण जेव्हा निवृत्तीनाथाकडे पाहतात तेव्हा सामान्य दृष्टांत निघत नाहीत. जैसा स्वरा माझी स्वभाव पंचमू जैसा चौ पुरुषार्था श्री भक्ती जैसी. म्हणजे दृष्टांताचं कौशल्य आहे. कीर्तनकाराकडे वक्तृत्व पाहिजे. ज्ञानोबराकडे वक्तृत्वाची काय ताकद आहे? बोली आरोपाचे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अतिंद्रियाला म्हणजे आरोपाला सुद्धा रूपवान बनण्याची कुवत, म्हणजे विशेष मूर्तिमंत पुढे उभा करता येणं, हे कौशल्य ज्ञानोबराकडे. वक्त्याकडे अभिनय पाहिजे. गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे अभिनय पाहिजे. माकड चाळी नसली पाहिजे. अभिनय फार गरजेचा आहे. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला अभिनय कसा पाहिजे त्याच्याकरता. चरण चालले आनंदाचे डोही आनंद तरंगा. आणि इकडे पाहता माझ्याकडे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे अंग. आता आनंदाचे डोही आनंद हे अभिनय पाहिजे कीर्तनकाराकडे. हे असले माकड चाळे नसले पाहिजे. हे माकड चाळे अभिनय. माझ्या ज्ञानोबराकडे अभिनय. कधीतरी ज्ञानोबा तुमच्या तोंडातून मला ती ओवी ऐकू द्या. पण माझा अंदाज आहे ही ओवी म्हणताना तुम्ही चेहरा असा केला असावा. विषय विषय सांडी जेल तर महादोष केवशी जेल आणि संसार शब्द नव्हे लटका जगी असा अभिनय केला असावा ज्ञानोबांनी ओवी म्हणताना. चला कीर्तनकाराला गाण्याचा अंग पाहिजे. एक सांगू का, कीर्तनकार सुरेल नसला तरी चालेल पण आसूर नसावा. काय काय असे आहेत महाराज त्यांना तर येत नाही, यात आश्चर्य नाही. ते गप्प बसत नाही, ही रे मोठी बाणकडे
साथ करण्याला प्रश्न पडतो नेमकं करावं काय. म्हणून भिन्न भेद नाही, म्हणून भिन्न भेद नाही. हे बसवायला मला आठवडा लागला, हे बसवायला मला आठवडा लागला. एका कीर्तनकाराचं मी ऐकलं आणि याची संता घेतली. 8 दिवस घोकलं तेव्हा बेतालन बेसूर बसलंय, नाही तर बसत नव्हतं माझ्या ज्ञानोबाराकडे गाण्याचं अंग आहे. किती गाण्याचं अंग आहे. जने म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञानोबा अभंग बोला. आणि माझ्या ज्ञानोबाराने कीर्तनात चाल म्हटली, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कसं गावं कीर्तनात रंग भरेला, रंग भरे कीर्तनात. नाही तर काय काय लोक आमचा शांत रस चाललाय. देवा तुझ्या विरहात कसं होतं रे आमचं. रस चाललाय विरह आणि गाणाऱ्याने चाल म्हणली. हो भेटी लागी जीवा लागली से आस. हे रंग भरे कीर्तनात नाही, हे कीर्तन चुलीत घालण्याचे लक्षण येते, हे चुलीत घालण्याचे लक्षण येते. हा नाही हो तसं नाही येते. आता रंग बरे, माझा आवाज नाही गोड बरं, पण मी चाली माहितीत माझ्याकडे. ह्याला चाली. भेटे लागे जेवा लागली से आस, भेटे लागे जेवा लागली से आस, भेटी लागी जेवा लागली से आस, लागली. ह्याला हे गाणं किंवा आता विषय चाललाय झुंजारत एक विष्णुदास जगी, की तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, आणि त्याला बिलास खाने तोडी लावली. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, हानली पाहिजे आधी म्हणणाऱ्याच्या, काळाचं नंतर बघू, आधी ह्याच्या मुस्काडात हाणू द्या मला. इथं चाल अशी पाहिजे महाराज जसा चाबूक पडलाय अंगावर. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे. याला म्हणतात रंग भरे गाणं. हे ज्ञानोबराकडे आहे. माझे ज्ञानोबराय चाल म्हणतात रंग भरे, अभंग बोलता रंग कीर्तनी. 2 गोष्टी सांगतो, गायक मंडळी आहेत म्हणून. संगीताचं ज्ञान असणं आणि संगीताची मांडणी करता येणं ह्याच्यात फरक आहे. असे किती संगीत विशारद दाखवू त्यांचा स्वर लागत नाही. संगीताचं ज्ञान म्हणजे ज्ञान आणि त्याची अभिव्यक्ती हे विषय 2 स्वतंत्र आहेत. आपल्याजवळ भांडवल असणं ते अभिव्यक्त करता येणं लय फरक आहे. काही काही मृदंगाचार्य असे आहेत सदगीर महाराज की ते 2-2 हजार बोल झाले त्यांचे, पण हरिपाठ ठेक्यात येत नाही. आणि काही कायला 10-20च बोल येतात, पण महाराष्ट्र गाजवायला लागले. काय अभिव्यक्ती कौशल्य त्यांच्याकडे. माझ्या ज्ञानोबराकडे गाण्याचं जसं ज्ञान आहे तसं अभिव्यक्ती कौशल्य आहे. किती गुण सांगू माझ्या ज्ञानोबराचे. पण ऐका ना, हे सगळे गुण असताना लक्ष देऊन, आता माझा मुद्द्याचं वाक्य आले. हे कीर्तनाचे सगळे गुण असताना माझे ज्ञानोबराय शिंप्याच्या पोराला म्हणतात नामा तू कीर्तन कर, मी टाळ घेऊन उभा राहतो. हे काय अवधारी आहे माझ्या ज्ञानोबरायचं, हे काय अवधारी आहे. जर त्या काळामध्ये ज्ञानोबराने या गोष्टी केल्या असत्या ना मंडळी, नाही हो आपल्यापर्यंत ज्ञान आलं असतं. हो जरी हा हे पुसतान गोटी तरी देव का सोडी ती गाठी, मग कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाची अंधारा आणि वसंतीत जन्म वोहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतो आणले, एवढा तुम्हा आम्हा थोरू केला येणे उपकारू. एवढा उपकार आमच्यावर केलं. संसारा एवढे थोर ओझे फेडिले ठाणेकरांचे जगाचे. हो मग कोणाचा काहीच विचार न करता. रामदास स्वामीची ओवी आहे का? रामदास स्वामींनी जो पत्र लिहिले शिवाजी महाराजांना, मराठा ते तो का मिळवावा,
गुण दोषासह स्वीकारावा, अवघा हलकोल्लोळ करावा. मराठा म्हणजे मराठा जात ते नाही, मराठा म्हणजे मराठा भाषिक, साळी कोळी कोष्टी चांभार कुंभार सगळे जे जे या मराठी भूमीमध्ये राहतात ते. म्हणून ही गंगेची चाल आहे. चला घडी आपली चाल सोडी ना, म्हणून आपल्याला बी आपली तिच्या चालीत चालावं लागणार आहे. गंगेची चाल आहे ती गुणदोष न विचारता करता आपल्यात घेते. संतांना तुम्ही माझ्यावर तशी कृपा केली, माझा कोणताच आचार विचार तुम्ही पाहिला नाही. एकच प्रमाण देतो, परिष्काराच्या भाषेमध्ये एक अभंग सोडवतो. मला वाटतं मी गेल्या वर्षी कीर्तन केले काय की त्या अभंगावर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कदाचित केलं असावं का हेच आहे का मला आठवत नाही. ऐका थोडी न्यायाच्या भाषेत परिष्काराची भाषा पहा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, लक्षण काय आहे? कृपाळू उदार, कृपाळू. लक्ष काय आहे? ज्ञानोबा. लक्षण आहे कृपाळू आणि लक्ष काय आहे? ज्ञानोबा. पण हे लक्षण अतिव्याप्त व्हायला लागले. लक्ष देश वृत्तित्वे सती, अलक्ष देश वृत्तित्वम अतिव्याप्ती. लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरावर चाललंय, पण अलक्ष असणाऱ्या वेदावरही चालले. कारण वेद सुद्धा काय आहे? ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत्वे तोची भेटावा, ऐसा मंत्र देखील कणवा वेदे बापे. तोही कृपाळू आहे ना. लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरावर जाऊन अलक्ष असणाऱ्या वेदावर चाललंय. मग परिष्कारात असं असतं, अतिव्याप्ती होऊ लागली की सप्तमी पद जोडून त्याला एक पद जोडायची पद्धत असते. मग काय केलं नाथांनी? न पाहे अति कुळाचा विचार. काय पद जोडलं दुसऱ्या चरणात? न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आता काय झालं? आता लक्ष ज्ञानोबऱ्यावरही चाललंय, पण अलक्ष असणाऱ्या वेदाकडे जाईना. कारण का? वेद कृपा करतो पण जात पाहून तो कानी लागला तीही वर्णाच्याची. झाला आता ज्ञानोबऱ्यावर स्थिर लक्षण, पण अजून अतिव्याप्त व्हायला लागले. लक्ष असणाऱ्या ज्ञानोबऱ्यावर चालले, ते कृपाळू आहेत आणि जातीचा विचार करत नाहीत, पण अलक्ष असणाऱ्या देवावर चालले. म्हणजे तो चुकीचा आहे असं नाही, पण सध्या विषय काय? स्थितस्य गती चिंतनीय हा नियम आहे शास्त्राचा. जो विषय घेतला त्याची संगती लावली पाहिजे. हो, लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरोबर चाललंयस, पण अलक्ष असणाऱ्या देवावर चालले. कारण देवही कृपाळू आहे, कृपा सिंधू दीनवत्सल, आणि तोही जात पाहत नाही. आगा कुळाची या चोकटपणा न लगा, तोही जात पाहत नाही. मग काय करायचं? नाथाने तिसरं पद जोडलं, भलं त्या भावे शरण जाता भेटी. हा भाव पाहत नाही ज्ञानोबरा. देव मात्र भाव पाहतो. जैसा भाव तुम्ही माझ्या ठाई धरा, तैसाचे मी खरा तुम्हाला गी. म्हणून ज्ञानोबरायचं कृपाळुत्व, संतांचं कृपाळुत्व जात न पाहता भाव न आगा फोडावया लागी. लोह मिळो का परिसाची अंगी, ते मिळते प्रसंगी सोन्याची होय. वाले आलता मारायला आणि त्याला वाल्मिकी करून टाकलं. गंगेची चाल. आता दुसरी एक चाल पाहतो. गंगा ओघावर कृपा करते, गुणदोष न पाहता त्याला आपल्यात घेते. मला एकच विचारायचंय, ते नाल्याचं पाणी गंगेत मिळाल्यानंतर किती दिवसानं गंगा रूप होतं? सरिता ओहळ ओघा गंगे मिळवणी झाल्या गंगा. ते ओवी अशी एक म्हणजे हे खैरचंदन काष्टे हे विवंचना तवचे घटे जाऊन घापती एक वटे अग्नी माझी, तिथं अशी एक ओवी आहे. आणि गंगेच्या बाबतीतच आहे. मला पाठ आहे पण आता उपस्थित होईना. बघा कोणाच्या लक्षात आली तर तिथं 100% ओवी अशीच आहे. ती गंगा आता काय करते? त्याला लगेच आपलं रूप देऊन टाकते. तसं संतांना तुम्ही माझ्यावर कृपा केली, नाही ती नाही, इथं ती दुसरी उभी आहे. असू द्या, आठव सगळं एकदा सांगू नये. एकदा सगळं सांगितलं तर पुढची आता उभीच उपस्थित व्हायना. बरोबर तिथं उभी आहे ती. तवची वाहळ ओहळ जाऊन पवती गंगा जळ, मग होणे ठाकती केवळ गंगा रूप. हे रे पठ्या. तवची ओहळ वाहळ जाऊन पवती गंगा जळ, आणि एकदा प्राप्त झालं मग होणे ठाकती केवळ गंगा रूप. गंगेत गंगा ओढा आपल्या जवळ आला
लगेच त्याला आपलं रूप देते. संतांनो, तशीच तुमची पद्धत आहे. साधक तुमच्या जवळ आला की तुम्ही लगेच त्याला सिद्ध करून टाकता. ते क्षपक प्रमाणे आपण सारी के करीती तात्काळ. पण ज्ञानोबा राहायचं, कृपा कटाक्ष न्याळीले आपले पदी बैसविले. दे आपुलीच योग्यता हे असो तया प्रशंसिता लाभू अथी ज्ञानोबा म्हणतात. दे आपुलीच योग्यता, आपली योग्यता देतात. हो, पण कोण्या जी ओहळ मिसळतो तो. ऐकलं का? ही गंगेची चाल आहे 3 पद्धतीची, पण त्या ओहळानं सुद्धा मिसळलं पाहिजे. एका माणसानं गटारातलं पाणी बाटलीत भरलं, गच्च बुचन लावलं आणि गंगेत 10 वर्षे ठेवलं. तर झाला असेल गंगा रूप. 10 वर्षानं जाऊन पाहिलं तर ते गटाराचंच पाणी राहिलं. का राहिलं? बुचन लावलेलं होतं. तसे बरेच गटार परमार्थात येतात, पण बुचन सोडित नाहीत, पक्के बुचन लावले. वारीच्या नदीत येतात, गाथ्याच्या गंगेत येतात, ज्ञानेश्वरीच्या गंगेत येतात, पण बुचन सोडित नाहीत बघा. पण वारकरी संप्रदायात मजा नाही. अरे बुचन काढ मग बघ मजा काय याच्यामध्ये. अरे रमून बघ ना, रमून बघ. तू मिसळायला तयारच नाही तर कसा आनंद येईल? असो सहज ओघात आलं म्हणून एक वाक्य बोलून गेलो. गंगे चाली ओघाची, तुम्ही माझ्यावर कृपा केली, मग आता तुमची कृपा झाली. आता हो जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, पायी जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी. हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली. हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो काही वेगळा तुम्ही संत कृपा केली, तुम्ही संत कृपा केली. दोन्ही तिन्ही गाथ्यामध्ये जडलो तो आता पायी याचा अर्थ संतांच्या पायाकडेच केला, पण मी मात्र देवाच्या पायाकडे काढणार आहे. पण हा अर्थ करताना मी गुरुवर्य शेखर महाराज आणि गुरुवर्य राऊत बाबाकडून तपासून घेतला. बाबा असा अर्थ केला तर चालेल का? जडलो तो आता पायी देवाकडे लावलं तर चालेल का? त्याने सांगितलं आपसिद्धांत होऊ नये. एका अभंगाचे 1000 अभंग अर्थ जरी केले, फक्त आपसिद्धांत न होता उलट ते गौरव आहे म्हणे, काय अडचण नाही. पण आता पायी जडलो, तुमची कृपा झाली आणि मी देवाच्या पायावर जडलो. याचे 2 अर्थ करू. निर्गुण निष्ठा माझ्या अंतकरणात जागी झाली. उत्तमानाम स्वरूपम हे पादशब्देन भन्यते. आता मी तत्स्वरूपाला अभिन्न झालो. आता हो काही वेगळा, आता तिथं गेला वेगळं होताच येत नाही. तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गताः न निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यम यतः प्रवृत्तीर प्रसृता पुराणी. तिथं गेल्यावर आता का लवनाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परते जैशी नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे. आता हो काही वेगळा होणार नाही, पण दुसरा अर्थ करू आपण. मी परमात्म्याच्या सगुण चरणावर एकनिष्ठ झालो. आता मी वेगळा होईल कसाच होणार नाही, बाजूला जाणारच नाही. म्हणजे महाराज बाजूला जाणार नाही. तुमच्यावर काही संकट आलं तर अरे देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी चरण न सोडी. आता वेगळा होणार नाही. महाराज तुम्ही सोडणार नाहीत, पण त्यांना हाकलून दिलं तर उठ माझ्या पायाजवळ बसला सराट असं त्याने केलं तर तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडीत. त्याने हाकाललं तरी आम्ही त्याचे चरण सोडणार नाही. म्हणजे महाराज त्याने सोडलं नाही, त्याने तुम्हाला फटके दिले मारून काढलं तर. आणि मारून मारून काय मरे घनच घालील ना.
मारून मारून काय घणच घालील. पण त्याने घण जरी घातला मजवरी घाली घण, पण चित्तन परी मी न सोडी चरण. अरे कापून देईन शिर पहा कृपण की उदार. आता तिथून बाजूला जाणार नाही. रुक्मिणी चल ग जेवायला. आई भूक नाही ग. काय करो बाई 3 दिवस झाली पोरगी जेवत नाही, खात नाही, पित नाही. अगं तू तरी विचार, तुझी मैत्रीण आहे. रुक्मिणी काय झालं ग तुला, ताप आहे का? नाही ग 3 दिवस झालं तू जेवली नाही. अंगाला चंदन लाव तुझ्या थोडं. पोळी आगी सारिकी सुमनाची शेज घालू शीतल वनिकी, पण पोळी आगी सारिकी वेगळी वेगळी. तुझ्या आवडीचा बिबाज गाऊ. तुम्ही गातच असो स्वरे ऐकून येदावी उत्तरे. मग तुला पाहिजे काय? कृष्णे वेधिली विरहिणी बोले, विरहिणी बोले. चंद्रमा करीतो उभा रागे माये. चंद्रमा करीतो उभा रागे माये. नलावा चंदन वांगिना घाला विंगन मार. नलावा चंदन वांगिना घाला विंगन मार. हरिविन शून्य शेजारू के माये. माझे जीवीचे तुम्ही काही ना, माझे जीवीचे तुम्ही का होईना. माझे जीवीचे तुम्ही का होईना. माझ्या जीवीचे तुम्ही का होईना. माझा बळिया तो पंढरी राणा घे माये. माझे जीवीचे माझे जीवीचे किती सांगू ग तुम्हाला. मला हे काही नको ग, हे काही नको. अगं तुला सांगते लक्ष दे ना. हे काही नको मला. फक्त कोण पाहिजे? देवकी नंदने विना आणू नावडेव. लक्ष्मी रुक्मिणी देवकी नंदन कुठं पाहिलं त्याला तू? पाहिलं. मग श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. परवा नाही का कीर्तन झालं नारद महाराजाचं, त्याने त्याच्या रूपाचं वर्णन केलं. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला नंद के आनंद नंद लाला. गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली. लतन में ठाड़े बनमाली भ्रमरसी अलग कस्तूरी तिलक. चंद्रसी झलक ललित छवि श्यामा प्यारी की. श्री गिरिधर आरती. असं त्याच्या रूपाचं वर्णन केलं. रुक्मिणी तुला अक्कल आहे? कोणाचं ऐकून भुलली तू? त्या नारदाचं, त्या कीर्तनकाराचं. कीर्तनकाराचं काय खरंय का हो बाबा? एक कीर्तनकार म्हणतो हरी तो निष्ठुर निर्गुण, तर दुसऱ्या दिवशीचा म्हणतो कृपा सिंधू दीनवत्सल. एक म्हणतो करावी तातडी परमार्थी, दुसरा म्हणतो तो का म्हणे याशी न चले तातडी. काय खरं या कीर्तनकाराचं? काव चौकदार काय खरं यांचं? रुक्मिणी तर नारदानं वर्णन केलं, पण तसा नसला तर ते म्हणे आता गुणोवा निर्गुणोवा जसा असेल तसा एका जनार्दनी निश्चय म्हणेचा तूच. रुक्मिणी मला वाईट वाटतं ग. कदाचित तू त्याला स्वीकारलं पण त्यानं तुला घरात घेतलं नाही तर तुझं होईन ना त्या आंबेसारखं. कोण आंबा? काशीराजाला 3 कन्या होत्या. आंबा, अंबिका, अंबालिका. भीष्मानं तिघी जिंकल्या. तिघी घेऊन निघाला. ती आंबा म्हणली ऐकलं का भीष्मा, तुम्ही जिंकले, तुमच्यासोबत येणं क्रम प्राप्त आहे, पण माझं प्रेम शाल्वावर आहे, मी जाऊ का? भीष्मोली निघून जा. बरं झालं. मला प्रश्नच पडला होता. नवरदेव 2 होते, नवऱ्या 3 झाल्या होत्या. कारण एक चित्रांगदाला होईल, एक विचित्र वीर याला होईल. मला तर लग्न करायचंच नाही. देवगुळ भीष्म असं म्हटले.
माझे तेच म्हणणं आहे, पण एक सांगायला लागलो मी तुम्हाला. आणि तुला सांगते रुक्मिणी, ती शाल्वाकडे गेली, शाल्वानं स्वीकारलं नाही आणि पुन्हा भीष्मानं स्वीकारलं नाही. घरची ना दारची झाली ग, लय हाल झाले तिचे, तुझे तसे होतील. ऐका माझ्या ज्ञानोबराची विरहिणी रुक्मिणीच्या तोंडातून आहे. हे दैन्य परमार्थात आमच्या जीवनात कधी येणार आहे? ती मला ऐकलं का? ऐक सखे, त्याच्या दारात जर गेले आणि त्यानं जर मला घेतलं नाही ना घरात, मी एक करीन, पाचा दामाचा घोंगडाने शेण, फाटकं तुटकं नेसल पण त्याचीच होऊन राहील. जेवी न घे माई, उरलं सुरलं खाईन पण त्याचीच होऊन राहील. त्याची नोकरानी होऊन राहीन, कामारी 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 होऊन त्याच्या दारातली बटीक होईन पण त्याचीच होऊन राहील. त्यानं जर घरात घेतलं नाही ना, त्याचा उंबरा उशिसा करीन, त्याच्या दारात पडेल आणि त्याचा उंबरा उशाला घेईन पण तिथून हलणार नाही, त्याचीच होऊन राहील. त्यानं जर रस्त्यात मला लक्ष न देता मला व्हय बाजूला मला बाहेर जायचं, त्याला म्हणेल एक पाय छातीवर ठेव, मला तुडून जा पण मी तुझ्या दारात पडून राहील. वरी येर झार सारी लगे माये, पण मी त्याचीच होऊन राहील. ह्याला म्हणतात जडलो तू आता बाई. ही निष्ठा मला संतांच्या कृपेने निर्माण झाली. तुम्ही संत कृपा केली आणि परमात्म्याविषयी प्रेम संताशिवाय होणं शक्य नाही. तुम्ही संत कृपा केली, गंगे चाली ओघाची, सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. खरं तर या संसाराच्या सागरात मी वाहत गेलो असतो, पण तुम्ही मला सांभाळलं, सांभाळिले 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 अनाथा. आम्ही इंद्रियाचे दिने संसारात लुलूप झालेले वाहत गेलो असतो, पण तुम्ही ती मदाला सामंत वाहता महापुरी रे पुत्रा काढिले तुझ. हो, वाहत चालला होता बाळा, तू चल बाजूला नी काढलं. म्हणून सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. त्रिविध प्रकारच्या तापानं संसारात दग्ध झालो होतो, पण संतांनो त्रिविध तापाची झाली वळवण. तुम्ही मला बाजूला केलं. तुम्ही माझ्यावर केलेला कृपेचा वर्षाव पाहता ओरसे या जीव झाला. अरे ओरसे या जीव झाला, 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 ओरसे या जीव झाला. तू काठेला मौन्याचे, तू काठेला मौन्याचे, तू काठेला मौन्याचे, तू काठेला मौन्याचे, तू काठेला. तुका ठेला तुकोबराय गप्प बसले तर आपल्याला बोलायला अधिकार नाही. आता विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली हरि विठ्ठल ज्ञानदेवा, पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई.
माये तुका आता कोण्या बाबतीत मौन झाले? तुम्ही जो उपकार माझ्यावर केला, जी कृपा केली, जो प्रेमाचा वर्षाव केला, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, पण त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तुका ठेला मौन्याची. आणि तुम्ही मला ज्या अवस्थेवर नेऊन ठेवलं ना, त्या अवस्थेबद्दलही बोलता येत नाही. म्हणून तुका ठेला मौन्याची. फक्त 2 ओव्यात विषय पूर्ण करतो. हा दिठेवा जयावरी झळके, की हा पद्मकरमाथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. पुढे ऐका ज्ञानोबा काय म्हटले, एवढे जी महिमेचे करणे अंते वाचा बडे वानू मी कवने. तुका ठेला मौन्याची. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ते केवी देव हाती वाचेची या. किंवा निवृत्तीनाथाची आरती करताना ज्ञानोबा महाराज म्हणले, अरे मला तर बोलताच येत नाही, पण त्या अवस्थेबद्दल कोणालाच बोलता येत नाही. जाणीवेची निबळे कोण वेदापासून आगळे, का शेषाहून तोंडाळे बोलके हाती, त्यांनाही बोलता येत नाही. वेद बोलू गेला पण पुढे मौनावला, कोणालाच बोलता येत नाही. पण जिथं तुकोबाराय म्हणतात मला बोलता येत नाही, जिथं वेदाची डाळ शिजली नाही, जिथं शेषाची शिजली नाही, तिथं या उमेशाची कशी शिजल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली हरी विठ्ठल देवा सेवेचा भाग संपला. यावर्षी हे सेवा मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न करत आहेत. आपण फार गोड काळामध्ये जन्माला आलो, ज्या काळामध्ये आपल्याला ज्ञानोबारायचा 700वा समाधी सोहळा पाहण्याचं भाग्य मिळालं. तुकोबारायचा 350वा समाधी सोहळा पाहण्याचं भाग्य, आपलं सदैव वैकुंठगमन सोहळा पाहण्याचं भाग्य मिळालं. या वर्षामध्ये नाथांनी लिहिलेल्या भागवताचं 450 वर्ष झाले. यावर्षी नाथांच्या समाधी सोहळ्याचे 425 वर्षे आहेत. तसंच यावर्षी तुकोबारायच्या निर्याणाचे या पुढच्या वर्षी 375वं वर्ष संपन्न होत आहे. पण त्या औचित्य साधून आपल्या ठाणे परिसरातील काही भाविक, त्यामध्ये तुषार महाराज शिंदे अधिकृत मंडळी असतील, त्यांनी एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाची तारीख आहे 21 मे ते 28 मे. या कालावधीमध्ये तो आपल्या ठाणे शहरामध्ये तो उत्सव होणार आहे. जेवढे तुकोबाराच्या गात्यात अभंग तेवढे तरी, किंवा तुकोबाराला जेवढे वर्ष झाले तेवढे तरी वाचक बसावे अशी अपेक्षा त्या न्यासाची आहे. माझं म्हणणं आहे, जेवढे अभंग आहेत तेवढी संख्या बसणं मला मुंबईत थोडं जडच वाटतं, पण जेवढे वर्ष झाले निदान 375 तरी वाचक गाथा पारायणाला बसावे. म्हणून आपल्याला ते न्यास आवाहन करते, त्याची पत्रकं तुम्हाला दिली जातीलच. म्हणून त्याही कार्यक्रमात आपण तन मन धनाने सम्मिलित व्हा आणि जगद्गुरु तुकोबारायचा तो दिव्य सोहळा भोगण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. मी का पडेन निराळा ऐसा सांडोणी सोहळा, ही अनुभूती आपण घ्या असं आवाहन मी या व्यासपीठावरून करतो. या मंडळाचे 50वे वर्ष आहे. मंडळ दरवर्षी काही ना काही गोष्टीने बहरत जातं. इथं असणाऱ्या मूर्त्यां, तिथे त्याची असणारी पूजा, पूजोनी देव पाहिजे, ह्या ओवीचा ज्याला अर्थ पाहिजे ना, त्याने या मंडपात येऊन पाहिजे. देव पूजायचा असतो आणि बघायचा असतो, हे कधी कुठं कळलं तुम्हाला? या मंडळात येऊन या मूर्त्यांकडे पाहिलं तर, त्या ज्ञानोबाराच्या मूर्तीकडे पाहिलं की असं वाटतं आता ज्ञानोबाराय परब्रह्म केवळा बोलत असे, फक्त ती घंटा बाजूला झाली तर. परब्रह्म केवळा बोलत असे अशी. हां, धन्यवाद. तुम्ही आता सप्ताह तर अशीच धरून ठेवा बघा. अशी सुंदर आरास मूर्ती ह्या गोष्टी आहेत. यावर्षी या हॉलचं सुद्धा काय म्हणा नूतनीकरण केलेलं आहे. रिनिव्हेशन काय ते तुम्ही म्हणा, मला काही म्हणता येत नाही. इथं याचं नूतनीकरण केलं. काय कीर्तनाकरता ह्याही गोष्टी फार गरजेच्या आहेत. मी त्या मनसरजवळ गोवर्धन डेअरी तिथं गेलो होतो आणि त्या डेअरीमध्ये सहज विचारल्या जर्शाच्या दुधाचं कसं असतं. ते महाराज जर्शाला वातावरण चांगलं मिळालं की 2 पॉईंटनं फॅट वाढतात म्हणले, आणि वातावरण खराब मिळालं तर 2 पॉईंटनं फॅट कमी होतात. जर्शाला जर वातावरण चांगलं मिळालं तर 2 पॉईंट फॅट वाढतात. तर आमच्यासारख्या कीर्तनकाराला असं वातावरण मिळालं तर नाही का, ज्ञानोबाराची ओवी देऊ केला. ज्ञानोबाराची ओवी ह्या वातावरणाची गरज आणि तुमच्या अवधानाच्या चाऱ्याचे का सुग्रणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे होती मग अवतरे हातू जैसा
तैसे होतसेची देवा अवधानाची लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुनेवरी. मग कीर्तन चौपट रंगवायचं का कीर्तन चौपट करायचं हे मंडळावरून श्रोत्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही मंडप सुंदर केला ही तुमची बाजू आणि सुंदर श्रोते जमा झाले हे यांची बाजू. म्हणून या दोन्ही बाजूला पुन्हा पुन्हा नमन करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुमचे 3 मिनटं जास्त घेतल्याबद्दल माफी मागून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी उपस्थित सर्व देवरूप श्रोते गुरुवर्य बाबाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानोबा तुकोबारचं स्मरण करून वाणीला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी तुकोबाराचं भजन करा. हाताने टाळी आणि भजन. आधी तुमची टाळी सुरू होईल मग भजन चालू होईल. टाळी सुरू. 1 मिनिट 1 मिनिट. अच्छा खोराड्यातून कोंबड्या निघाल्यावर वाजू नका. हां हां इकडं पहा. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी तुकाराम पंढरीनाथ भगवान ओरसे अजीव झाला तुका ठेला मौन्याची तुम्ही संत कृपा गेली गंगे झाली होगाची. ओरसे अजीव झाला तुका ठेला मौन्याची तुम्ही संत कृपा गेली गंगे झाली होगाची. विठ्ठल जय जय विठ्ठल. वाद्य विने करेला वाट पुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव पुंडली कवरदा श्री कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाचे जाती करेला वागण पिते. पोटी वाहे जाचे सर्व ऐसे कळवळाचे जाती करेला हे तुकाने माझे तुम्हा संतावर येऊदे. ऐसे कळवळाचे जाती करेला वागण पिते. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम